वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा एक व्हिडिओ बनवून घेतलाय। कराड जेलमध्ये मात्र गँग बाहेर सक्रिय असल्याचं पाहायला मिळते। कुठलीही पोस्ट करणार नाही असं बनवून खरतर व्हिडिओ जो आहे तो बनवून घेतल्याचं पाहायला मिळते। राजेश नावाच्या व्यक्तीकडून व्हिडिओ हा बनवण्यात आलाय। राजेश नेहरकरच्या घरावर हल्ला करून पत्नीलाही मारहाण झाली होती, मात्र पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल करून घेतला नाही। उलट राजेश नेहरकरलाच वाल्मिक कराडच्या विरोधात काहीही करणार नाही किंवा बोलणार नाही असा व्हिडिओ बनवून घेतला। त्यासोबतच पाया पडून नाक घासायला देखील लावलंय आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अन्नाच्या विरोधात एकही पोस्ट करणार नाही। अन्नाशिवाय पर्याय नाही। माझी झाली ती चूक झाली। इथून पुढे मी असली चूक नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत पोस्ट करणार नाही। हे मी हात जोड जोडलेत ना। महत्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे, मात्र त्याची दहशत किंवा त्याची जी गँग आहे ती बाहेर सक्रिय असल्याचं पाहायला मिळते। खरतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा एक व्हिडिओ बनवून घेतलाय। कराड जेलमध्ये आहे, त्याची गँग बाहेर सक्रिय आहे, कुठलीही पोस्ट करणार नाही असा व्हिडिओ बनवून घेतलाय। राजेश नावाच्या व्यक्तीकडून हा व्हिडिओ जबरदस्तीनं बनवण्यात आलाय। राजेश नेहरकरच्या घरावर या गँगनं हल्ला केला, पत्नीलाही मारहाण केली, मात्र पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही आणि उलट राजेश नेहरकरला वाल्मिक कराडच्या विरोधात काहीही करणार नाही किंवा बोलणार नाही असा व्हिडिओ बनवून घेतलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। हरिदास जी, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना सांगता येईल की राजेश नेहरकर हा परळीच्या पांगरीत गावातील जो रहिवासी आहे आणि विशेष म्हणजे ते एका ग्रुपवर वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये पोस्ट केली असं त्या जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर हरिदासजी, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या जात आहेत। अंजलीताई, अतिशय धक्कादायक ही घटना आहे, व्हिडिओ व्हायरल होतोय। वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला, त्याची गँग मात्र बाहेर सक्रिय आहे। कसं आहे की मला काल रात्री हा एकांनी व्हिडिओ पाठवला आणि ते बघून खरंच इतका संताप झाला की हा व्यक्ती जेलमध्ये असून सुद्धा, आणि त्याची एक नाही अनेक टोळ्या आहेत, अनेक गँग्स आहेत त्यांच्या, आणि त्याच्यापैकी या लोकांनी या माणसाला अगदी हात जोड रे आणि सांग रे, बोल रे की आम्हाला अण्णांशिवाय दुसरा पर्याय नाही, अमुक नाही, म्हणजे त्यांची दहशत जिवंत ठेवण्यासाठी हे जे केलं जातंय हे जर मोडून काढायचं असेल तर तिथल्या पोलिसांनी त्या वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांना त्यांचे व्हिडिओ बनवले पाहिजेत की यापुढे कुठल्याही कार्यकर्त्यांनी असे कृत्य करू नये, हिंसाचार करू नये, अत्याचार करू नये, असा जर त्यांनी व्हिडिओ बनवून त्यांच्या वेबसाईटवर खरं तर टाकायला हवा। मी आत्ताच काही वेळापूर्वी एसपींना ती विनंती केली की या सगळ्यांचे बनवून तुम्ही वेबसाईटवर टाका, म्हणजे या सगळ्या लोकांना शिस्त लागेल आता। कारण हे जे बेशिस्तपणा जो चाललाय आणि जो दहशत निर्माण करणं चालू आहे ते आता बंद करणं गरजेचं आहे। निश्चित। अंजली ताई, हा तर एक व्हिडिओ, असे माहित नाही अजून किती व्हिडिओज असतील, किती आणखीन विक्टिम्स असू शकतात अंजली ताई? नाही, नक्कीच, आणि खूप प्रचंड त्यांची दहशत आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण बाबा ऐकलं नाही असे व्हिडिओ बनवून, म्हणजे त्या माणसानी पण हात जोडून जे तो बोलला ते कशासाठी, कारण त्याला माहिती आहे आपले हातपाय तोडतील ही माणसं। पण ही म्हणूनच म्हणते की ही जी दहशत आहे ती आपल्याला सगळ्यांना मिळून तोडून काढायला हवी। खरं तर बीडच्या प्रत्येक माणसानी टाकायला हवं की कोण अण्णा, तो कैदी, त्याला आम्ही मानत नाही, खरं तर असं टाकायला हवं। पण तसं टाकून उपयोग नाही आहे, कारण सगळ्यांनाच भीती आहे त्यांची, कारण ही माणसं काय रात्री अपरात्री येऊन कोणावर हल्ले करतील। पण आता बीड पोलिसांनी हे जर केलं की त्यांच्या दोन्ही मुलं, मला वाटतं सुशील आणि तो दुसरा त्यांचा जो मुलगा आहे, त्यांना व्हिडिओ त्यांचे बनवून वेबसाईटवर टाकायला हवेत आणि ते व्हायरल झाले पाहिजे की याच्या पुढे ही दहशत खपून घेणार नाही कोणी। मात्र पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण राजेश नावाचा हा जो व्यक्ती आहे त्याने गुन्हा दाखल केला होता, मतलब कुठलीही जी कारवाई आहे ती पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली नाहीये। आपण दखल घेणार आहात का या प्रकरणात? आत्ताच मी काही वेळापूर्वीच एसपींशी बोलले आणि त्यांना मी विनंती केली आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करा। जेवढी लोक होती जी त्याच्यावर ते बोलायला लावत होती सगळ्यांना राऊंड अप करा आणि 15 दिवस आत टाका आणि पोलिसी खाक्या काय हे त्यांना दिसलं पाहिजे। निश्चित, धन्यवाद अंजलीताई आपण बोलल्याबद्दल।
तर अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ आपण बघतोय. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतलाय. कराड जेलमध्ये मात्र त्याची गँग बाहेर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कुठलीही पोस्ट करणार नाही असा व्हिडिओज बनवून घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.